ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई। शिखर धवन, सुरेश रैना अडचणी। बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिराती केल्याचा आरोप। असे सेलिब्रिटी समाजासाठी कसे आदर्शाचे? हैदराबाद पोलीस आयुक्तांची टीका। पोलीस आयुक्तांनी उपस्थित केला नैतिकतेचा प्रश्न। बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची 11 कोटी 14 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली। यानंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी दोन्ही क्रिकेटपटूंवर टीका केली असून असे सेलिब्रिटी आदर्श होऊ शकतात का असा सवाल उपस्थित केलाय। सप्टेंबर महिन्यात ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीने शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचे जबाब नोंदवले होते। ईडीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटलंय की बेकायदेशीर ऑफशोर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBetच्या संचालकांविरोधात अनेक राज्यात पोलिसांनी एफआयआर नोंदवले होते। त्यावर आधारित PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। ईडीच्या तपासात आढळून आले की शिखर धवन आणि सुरेश रैना आणि इतरांनी 1xBet आणि त्यांच्या सेरोगेट्स ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या। यासाठी विदेशी संस्थांबरोबर एंडोर्समेंट करार केले। ईडीच्या प्रवक्त्याने म्हटलंय की एंडोर्समेंट करार विदेशी संस्थांद्वारे पाठवलेल्या पैशांच्या बदल्यात केले गेले, जेणेकरून निधीचा बेकायदेशीर स्रोत लपवून ठेवता येईल। या जाहिरातींद्वारे प्लॅटफॉर्म्सचा प्रचार झाला असा आरोप ईडीने केलाय। एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हैदराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार म्हणाले की हे लोक कोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी आहे? बेटिंग्सच्या व्यसनामुळे असंख्य तरुण स्वतःच्या हातांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करतायत। समाजाला दुःखाच्या दरीत ढकलणाऱ्या बेटिंग्सच्या राक्षसाला प्रोत्साहन देणारे लोक या गोष्टींसाठी जबाबदार नाहीत का, असा सवाल सज्जनार यांनी उपस्थित केला। 1996च्या बॅचचे अधिकारी IPS सज्जनार हे ऑनलाईन बेटिंग आणि जुगार ॲप्स विरोधात सक्रियपणे मोहीम चालवत आहे। तसेच या प्रकाराला ते संघटित गुन्हेगारी म्हणून संबोधतात। बेटिंग ॲप्सला प्रोत्साहन देण्यासाठी सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती जाहिराती करत असतात, त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावे असे विधान त्यांनी केले होते। बेटिंग ॲप्समुळे हजारो तरुण आर्थिक आणि मानसिक संकटात सापडत असताना समाजावर प्रभाव टाकणाऱ्या सेलिब्रिटींनी कोणत्या ब्रँडची जाहिरात करायची जबाबदारी अधिकच वाढते। ईडीची कारवाई आणि पोलीस आयुक्त सज्जनार यांची टीका हा फक्त इशारा नाही तर एक कठोर संदेश आहे। प्रसिद्धी आणि पैशाच्या नादात जर समाजाला चुकीच्या दिशेने ढकललं तर कायदा आणि नैतिकता दोन्ही आपली जागा दाखवतात। या तपासाचा पुढील टप्पा किती मोठे खुलासे करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।